विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत एल गडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जॉग्राफी, KRT आर्ट, BH कॉमर्स, AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये तुमचे मी सहर्ष स्वागत करीत आहे. आपण GG 220 जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशलचा पेपर आहे यामधील चॅप्टर 3 कडे आज बघणार आहोत. त्या चॅप्टरचं टायटल आहे क्लायमेट किंवा महाराष्ट्राचे हवामान. विद्यार्थी मित्रांनो, याचबरोबर मागील तासिकेला आपण काय बघितलं याचाही मागोवा घेणं गरजेचं आहे. मागील तासिकेला आपण टॉपिक नंबर 2 मधील महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, त्यामध्ये मृदा संधारण म्हणजे काय, मृदा संधारण करण्याच्या पद्धती किंवा भूसंवर्धन करण्याच्या कोणकोणत्या पद्धती आहेत, त्या पद्धती कोणकोणत्या महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये अतिशय उत्कृष्टपणे राबवण्यात आल्या याचाही आपण मागोवा घेतला. त्याचबरोबर ह्या असणाऱ्या या वेगवेगळ्या मृदा संधारणाच्या पद्धतीमुळे कोणकोणत्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो किंवा त्याचा निसर्गाचा समतोल कसा राहू शकतो याचाही आपण या गोष्टीचा विचार मागील तासिकेला केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आलो आहेत की महाराष्ट्राचं याच्या तासिकेला आपण बघणार आहोत महाराष्ट्राचे हवामान. आता हवामान म्हणजे नेमकं काय किंवा महाराष्ट्रातील हवामान कशा प्रकारचं आहे, म्हणजे उदाहरणार्थ आपण जर बघितलं कोकणामध्ये असणारं महाराष्ट्राचे हवामान, पश्चिम महाराष्ट्रावर आलं तर पश्चिम महाराष्ट्रामधील असणारं हवामान, सह्याद्री पर्वतात गेलं तर सह्याद्री पर्वतातील असणारे महाराष्ट्राचे हवामान, त्याचबरोबर खानदेश किंवा उत्तर महाराष्ट्रात गेलं तर त्या ठिकाणचे असणारे हवामानातील फरक, म्हणजे त्या ठिकाणी असणारा पडणारा पाऊस असेल, त्या ठिकाणी असणारे तापमान असेल, त्या ठिकाणचं असणारे किमान तापमान असेल, कमाल तापमान असेल, त्या ठिकाणी दैनिक तापमान कक्षा असेल किंवा त्याबरोबर असणाऱ्या ठिकाणी वाऱ्याचा वेग असेल किंवा सूर्यप्रकाश स्थिती असेल किंवा बाष्पीभवनाचा वेग असेल, म्हणजे जे हवामानाची वेगवेगळी मूलभूत अंग आहे त्या मूलभूत अंगांच्या आधारे त्या असणाऱ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये, म्हणजे उदाहरणार्थ विदर्भात गेल्यानंतर विदर्भात असणाऱ्या ह्या हवामानशास्त्राच्या मूलभूत अंगांच्या आधारे जर बघितलं गेलं तर त्या ठिकाणी असणारा वायुभार व त्याचा किती असू शकतो किंवा तापमान किती असू शकतं, त्याचबरोबर त्या ठिकाणी असणाऱ्या पर्जन्य किती पडतो, कोणत्या स्वरूपाचा पडतो, याच बरोबर त्या ठिकाणी सूर्याची स्थिती असेल तर सूर्याची स्थिती कशी आहे, त्या ठिकाणी वारा असेल तर वारा किती वेगाने वाहतो, या सर्व गोष्टींचा उहापोह करणे आपल्याला गरजेचे आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी हवामान असेल तर आपण म्हणतो की महाराष्ट्राचं हवामान कसं आहे किंवा कोणत्याही शहराचं असेल किंवा कुठल्याही प्रदेशाचं असेल तर हवामान करत असताना आपण काही ठिकाणी काही काळाचा विचार करून त्या ठिकाणी आपण सांगत असतो की अशा प्रकारचे तापमान या ठिकाणी आढळते. म्हणजे उदाहरणार्थ उत्तर भारतामध्ये गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की हिमालयात गेलो तर त्या ठिकाणी थंड हवामान प्रकार आढळतो. पण जर आपण दख्खनच्या पठारावर आलो तर त्या ठिकाणी थोडंसं दमट प्रकारचं हवामान आपल्याला समजलं जातं. म्हणजेच प्रत्येक गोष्ट अभ्यासत असताना किंवा प्रत्येकाचे हवामान आपल्याला माहीत असेल, म्हणजेच हवामान म्हणजे काय किंवा हवामानामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो किंवा हवामानाचा विचार करत असताना कोणकोणते घटक अभ्यासले जातात, ह्याही गोष्टीचा आपल्याला आजच्या तासिकेमध्ये बघणे गरजेचे वाटते. पण महाराष्ट्राचे हवामान बघत असताना महाराष्ट्राचंच का बघायचं की महाराष्ट्राला आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र हा आपण प्राकृतिकदृष्ट्या दृष्टीने बघितलं की महाराष्ट्रामध्ये 3 प्रभाग पडतात, म्हणजे 3 विभाग पाडले गेलेत आहेत. म्हणजे कोकण असेल तर पश्चिम घाट असेल किंवा दख्खनचं पठार केलं त्याला देश म्हटलो आपण. यामध्ये असणाऱ्या प्रत्येक त्या ठिकाणी असणारी प्राकृतिक रचना असेल, त्या ठिकाणचं असणारी परिस्थिती वेगवेगळी आहे. म्हणजे कोकणात असणारी परिस्थिती वेगळी, पश्चिम घाटामध्ये असणारी परिस्थिती वेगळी, तर देश असेल किंवा दख्खनच्या पठारावरती असणारी त्या ठिकाणची परिस्थिती वेगळी. म्हणजे त्या ठिकाणच्या हवामानामध्ये नक्कीच फरक असू शकतो, कारण त्या ठिकाणी असणारा नैसर्गिक वनस्पती असतील, त्या ठिकाणी असणारे पाण्याचे प्रमाण असेल, आर्द्रतेचे प्रमाण असेल, या सर्व गोष्टीचा परिणाम त्या हवामानाच्या घटकावर किंवा हवामानावरती होत असतो. म्हणजेच प्रत्येक गोष्ट ही हवामान आणि महाराष्ट्राचे हवामान कसे विविधांगी आहे किंवा वेगवेगळ्या भागामध्ये कसे आहेत याचाही आपल्याला अभ्यास करावा लागेल. म्हणजे कोकणात गेलं तर कोकणामध्ये असणारं हवामान, पश्चिम घाटामध्ये आलं तर पश्चिम घाटामध्ये असणारं हवामान, त्याचबरोबर देश असेल किंवा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये असणारं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असणारं हवामान किंवा गडचिरोली जिल्ह्यामध्ये असणारे हवामान, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असणारं हवामान किंवा उत्तर गेलं तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये असणारं हवामान, या प्रत्येक जिल्ह्याचं असणारं हवामान, या प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा वेगवेगळ्या असणाऱ्या प्रादेशिक प्रदेशानुसार त्या ठिकाणचं हवामान कसं आहे, कशामध्ये बदल होतो, कोणकोणत्या घटकामुळे हवामानामध्ये बदल झाला हे आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे आपण महाराष्ट्रातील हवामान कसं आहे
या महाराष्ट्राचे हवामान समजून घेत असताना काही आपल्याला गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे असंही मला वाटतं. मित्रांनो, आपण पहिल्यांदा बघूया हवामानाची संकल्पना काय किंवा हवामानाच्या वेगवेगळ्या काही संकल्पना दिल्या आहेत. आता या संकल्पना कशा आहेत त्या समजून घ्या. प्रथम तर हवामान म्हणजे काय, तर हवामानाची संकल्पना सांगत असताना पहिल्यांदा येतो की वातावरण किंवा ॲटमॉस्फिअर. आता वातावरण म्हणजे काय, तर वातावरण पृथ्वीभोवती अनेक वायूंचे आवरण आहे, तुम्हाला माहिती आहे. म्हणजे त्यामध्ये नायट्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, हायड्रोजन असेल, ओझोन असेल, त्यानंतर पाण्याची वाफे, धुलीकणे, त्यानंतर वेगवेगळे आहेत. ह्या सर्वांचं बनून जे आवरण तयार झालं असतं त्याला काय म्हणतो, वातावरण असे म्हणतो. ही वातावरणाची व्याख्या सर्वांना माहिती आहे की पृथ्वीभोवती असणाऱ्या अनेक वायूंच्या आवरणाला किंवा वायूच्या आवरणाला आपण काय म्हणतो, वातावरण असे म्हणत असतो. त्यानंतर पुढची एक कन्सेप्ट येते की ती म्हणजे हवामान. आता हवामान म्हणजे काय, तर हवामान म्हणजे एखाद्या प्रदेशातील वातावरणाचे तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, वायूचा दाब या संदर्भातील असणाऱ्या वातावरणातील असणाऱ्या हवेची सर्व अंगे या संदर्भातील जी स्थिती सांगतं त्याला म्हणतात हवामान. म्हणजेच एखाद्या विशिष्ट प्रदेशातील वातावरणाचे तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, वायूचा दाब ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून जे त्या असणाऱ्या त्या प्रदेशाची स्थिती सांगितली जाते त्याला म्हणायचं हवामान असं म्हणायचं. आता विषम हवामान म्हणजे काय किंवा विषम हवामान कशाला म्हणायचं, तर विषम हवामान बघा, उन्हाळ्यामध्ये अधिक उष्ण असतं तर हिवाळ्यामध्ये अधिक थंड असतं. अशा प्रकारचं जे हवामान असेल त्याला काय म्हणायचं आपण, विषम हवामान. म्हणजे कुठल्याही एखाद्या प्रदेशामध्ये गेलो आपण तर त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये अतिशय उष्ण किंवा एखाद्या प्रदेशाचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी अतिशय गडचिरोली किंवा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपण गेलो तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उन्हाळ्यामध्ये प्रचंड उष्णता असते. तर त्या ठिकाणी कोकणामध्ये आलो तर त्या ठिकाणी असणारी परिस्थिती थोडीशी वेगळी असू शकते. म्हणजे ह्या गोष्टीचं विषम हवामान असं म्हणावे. किंवा सम हवामान म्हणजे काय, तर उन्हाळ्यातही गेलो हिवाळ्यातही गेलो एक सारखं पण आहे, समस्वरूपाचं हवामान. उदाहरणार्थ कोकण किनारपट्टी म्हणजे उन्हाळ्यात जा, पावसाळ्यात जा किंवा हिवाळ्यात जरी गेलं तर त्या ठिकाणची असणारी परिस्थिती ही सौम्य किंवा सम हवामान असल्यामुळे आपण त्याला कोकण किनारपट्टी असेही म्हणू शकतो. म्हणजे त्या ठिकाणी महाराष्ट्र उष्णकटिबंधीय मोसमी वाऱ्यांच्या प्रदेशात येत असल्यामुळे त्या ठिकाणी सौम्य प्रकारचं किंवा सम हवामान प्रदेश आढळून येतो असं म्हणावं लागेल. आता तापमान कक्षा म्हणजे काय, की तापमान कक्षा कशाला म्हणायचं. आता हे समजलं असेल तुम्हाला की वातावरण म्हणजे काय, हवामान म्हणजे काय, विषम हवामान म्हणजे काय, सम हवामान म्हणजे काय. आता त्यानंतर पुढची जी कन्सेप्ट तिला म्हणायचं तापमान कक्षा. आता तापमान कक्षा म्हणजे काय, कमाल तापमान दिवसाचे एका दिवसाचं आणि किमान तापमान म्हणजे रात्रीचं. आता बघा कमाल तापमान म्हणजे काय, की कमाल तापमान या शब्दाचा अर्थ असा होतो की कमाल तापमान म्हणजे 24 तासातील जास्तीत जास्त तापमानाची नोंद ज्या ठिकाणी होते ती कधी होते, ती दिवसा होते म्हणून दिवसाची. किमान तापमानाची नोंद कधी होते, म्हणजे कमीत कमी तापमानाची नोंद ही रात्री होते. ह्या दोन्हीमधला जो फरक काढला जातो त्याला म्हणतात तापमान कक्षा. म्हणजे कमाल तापमान असेल किमान तापमान असेल ह्या दोन्हीमधला जो फरक काढतात त्याला म्हणतात तापमान कक्षा. आणि यानंतरची पुढची कक्षा आहे दैनिक तापमान कक्षा. आता दैनिक तापमान कक्षा काय आहे, की दिवसभरातील कमाल किमान ह्या तापमानामधील फरक म्हणजे दैनिक तापमान कक्षा होय. म्हणजे दिवसभरामध्ये दुपारी 12 किंवा 1 वाजतापर्यंत किती तापमान वाढलं आणि कमीत कमी तापमान किती झालं या दोन्हीमधला जो फरक सांगितला जातो त्याला म्हणतात दैनिक तापमान कक्षा. तापमान कक्षा लक्षात ठेवा, कमाल तापमान आणि किमान तापमान दिवसाचे आणि रात्री यांना फरक काढला जातो किंवा दैनिक म्हणजे एका दिवसापुरतं मर्यादित आहे. त्यानंतर उन्हाळ्यामध्ये दैनिक तापमान कक्षा ही सर्वाधिक असू शकते, ती हिवाळ्यामध्ये ही कमी असू शकते. हे आपल्याला माहिती आहे की उन्हाळ्यामध्ये असणारं तापमान ही कमाल आणि किमान यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत आढळते, तर हिवाळ्यामध्ये कमाल आणि किमानमध्ये तफावत ही कमी आढळून येत असते. पुढची जी कन्सेप्ट आहे ती वार्षिक तापमान कक्षा. आता वार्षिक तापमान कक्षामध्ये काय येतं, वर्षातील कमाल आणि किमान तापमानातील फरक म्हणजे वार्षिक तापमान कक्षा. म्हणजे दोन गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या वाटतात की वर्षातील कमाल आणि किमान तापमानातील फरक म्हणजे वार्षिक तापमान कक्षा होय असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजेच महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागामध्ये गेलो तर वार्षिक तापमान कक्षा जास्त असते, पण जर पश्चिमेकडील भागामध्ये आलं तर त्या ठिकाणी असणारी वार्षिक तापमान कक्षा ही कमी आपल्याला आढळून येते. कारण याचं कारण बरंच आहे की त्या ठिकाणी असणाऱ्या तापमानामध्ये असणारी तफावत किंवा त्यामध्ये असणारा ज्या तापमान कक्षामध्ये किंवा तापमानामध्ये असणाऱ्या दैनिक तापमान असेल किंवा तापमान कक्षामध्ये असणारा बदल हाच त्या ठिकाणी वार्षिक तापमान कक्षामध्ये फरक सांगू शकतो असतो. म्हणजे ज्या ठिकाणी वार्षिक तापमान कक्षा ही अधिक आहे त्या ठिकाणी असणारा परिस्थिती किंवा ज्या ठिकाणी वार्षिक तापमान कक्षा कमी आहे त्या ठिकाणची असणारी परिस्थिती ही नक्कीच वेगवेगळी असू शकते. त्यानंतर आर्द्रता म्हणजे काय. आता ह्युमिडिटी कशाला म्हणायचं, की वातावरणात बाष्पाचे प्रमाण हिवरून आर्द्रता ठरवली जाते.
म्हणजे कुठल्याही एखाद्या ठिकाणी जर आपण गेलो तर त्या ठिकाणी बाष्पाचं प्रमाण किती, म्हणजे हवेमध्ये असणाऱ्या आर्द्रतेचं प्रमाण किती किंवा बाष्पाचं प्रमाण किती, त्याला आपण काय म्हणतो, आर्द्रता असे म्हणतो. म्हणजेच महाराष्ट्राला पश्चिमेला, आता महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र असल्यामुळे त्या ठिकाणी पश्चिम किनारपट्टीला मोठ्या प्रमाणावर आर्द्रतेचे प्रमाण असतं आणि आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी तापमान कक्षाही कमी असू शकते किंवा तापमान कमी असते. जून ते ऑक्टोबरच्या दरम्यान प्रमाण जर असेल तर हिवाळा किंवा उन्हाळ्याच्या काळामध्येही त्या ठिकाणी कमी असू शकते असे आपल्याला म्हणावं लागेल. किंवा आर्द्रता म्हणजे विशिष्ट एखाद्या प्रदेशामध्ये गेलो तर एखाद्या प्रदेशामध्ये त्या ठिकाणी असणारं बाष्पाचं प्रमाण, याला आपण आर्द्रता असंही म्हटलं गेलो आहे. त्यानंतर आरोह स्वरूपाचं पाऊस किंवा कन्व्हेक्शनल रेनफॉल कशाला म्हणायचं. आता ही एक गोष्ट वेगळा, आरोह पाऊस. आता आरोह पाऊस म्हणजे काय, सूर्याच्या उष्णतेने जमिनीलगत हवा तापते, प्रसरण पावते. ही प्रसरण झालेली हवा हलकी होऊन वातावरणात वरच्या दिशेने वर जाते, पण जात असताना हवेचे तापमान कमी कमी होत जाते. विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर एक त्याचे क्युम्युलस किंवा वेगवेगळ्या ढगात त्याचे रूपांतर होते आणि त्या ढगाच्या क्षेत्राला ज्या ठिकाणी पाऊस देतात त्याला आरोह स्वरूपाचा पाऊस असं म्हणतात. म्हणजे त्या ठिकाणी मार्क्यात असं आपल्याला म्हणाय की या ठिकाणी आरोह स्वरूपाचा पाऊस का असेल तर तो कुठेही पडू शकतो, तर महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीत त्या ठिकाणी. पुढची जी गोष्ट बघायची आपल्याला ती म्हणजे प्रतिरोध पाऊस. आता प्रतिरोध पाऊस म्हणजे काय, तर प्रतिरोध पाऊस म्हणजे समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त हवेच्या मार्गात पर्वत आडवे आल्यास बाष्पयुक्त हवा अडवली जाते व तो पाऊस त्या पर्वतावरच पडतो आणि त्या पर्वतावर पडल्यामुळे त्या ठिकाणी जोरदार वृष्टी होते आणि ते जो पाऊस पडतो त्या पावसाला म्हणतात प्रतिरोध प्रकारचा पाऊस असंही त्या ठिकाणी म्हटलं गेलं आहे. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतावर जर अशा प्रकारचा पाऊस मोठ्या प्रमाणात होतो. आता हे झालं प्रतिरोध पावसाच्या बाबतीमध्ये. आता कृत्रिम पाऊस किंवा कृत्रिम वर्षा कशाला म्हणायचं, तर पर्जन्ययोग्य ढगामध्ये विशिष्ट रसायनांची फवारणी केली जाते. आता विशिष्ट रसायन त्यामुळे टाकले जाते आणि निसर्गात पाऊस पडण्याची प्रक्रिया जलद गतीने घडून आणली जाते, त्याला कृत्रिम पाऊस असे म्हणतात. यामध्ये ढगाचे प्रमाण, ढगांचे तापमान मोजले जाते. त्यामध्ये असणाऱ्या 0 डिग्रीपेक्षा जास्त तापमान असणारे उष्ण ढग असतील किंवा 0 डिग्रीपेक्षा कमी तापमान असणारे शीत ढग असतील, याच्यावर सोडियम क्लोराईड्स घनरूप किंवा कार्बन डायऑक्साईड, सिल्वर आयोडाईड ढगांच्या तळाशी करतात आणि उष्ण ढगापेक्षा शीत ढगामधून अधिक पाऊस मिळतो असं आपल्याला माहिती आहे. आणि आता ह्या गोष्टी कृत्रिम वर्षा असेल किंवा कृत्रिम पाऊस असेल, हा महाराष्ट्रात सर्वप्रथम 2003 मध्ये पहिला प्रयोग करण्यात आला होता. आता दुष्काळ कशाला म्हणायचं किंवा ड्रॉट कशाला म्हणायचं, की ड्रॉट म्हणजे नेमकं काय, ही एक हवामानाच्या संदर्भात असणारी एक वेगळी कन्सेप्ट किंवा वेगळी संकल्पना आहे. दुष्काळ म्हणजे काय, तर दुष्काळ म्हणजे एखाद्या वर्षाच्या एखाद्या भागामध्ये 75%पेक्षा कमी पाऊस होणे. म्हणजे एखाद्या वर्षात म्हणजे एखाद्या एकूण वर्षाचा विचार करायचा आणि त्या वर्षामध्ये 75%पेक्षा कमी पाऊस झाला. जर पावसाचे प्रमाण 26 ते 50% कमी असेल तर 26 ते 50% कमी असेल तर त्या ठिकाणी मध्यम दुष्काळ समजला जातो. जर सरासरी 50पेक्षा कमी असले तर त्या ठिकाणी तीव्र स्वरूपाचा दुष्काळ समजला जातो. आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार हा 15 उत्तर ते 22 उत्तर यांच्या दरम्यान आहे. म्हणजे महाराष्ट्र हा उष्णकटिबंधीय हवामानात मोडला जातो. म्हणूनच महाराष्ट्रामध्ये उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे तिन्ही ऋतू आढळतात. म्हणजे हवामानाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर महाराष्ट्र उष्णकटिबंधीय मोसमी हवामानाच्या प्रदेशात येतो. म्हणजेच या प्रदेशात या ठिकाणी असणाऱ्या दुष्काळ परिस्थिती आपल्या त्यानंतर आता पुढं बघणार आहोत की महाराष्ट्राच्या हवामानाच्या विषयी सांगत असताना की महाराष्ट्रातील हवामान हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की महाराष्ट्राच्या हवामानाचा वैशिष्ट्यपूर्ण काय आहे, की महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या त्या हवामानावर प्राकृतिक रचना असेल, वेगवेगळ्या घटकांचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. आता परिणाम कसा झाला आहे तर बघा, पश्चिमेस अरबी समुद्र हे आपल्याला माहिती, महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. ह्यामुळे मान्सून वाऱ्याने पाऊस मिळतो. कोकण किनारपट्टीस पसरलेला सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्राच्या हवामानाचा सर्वात अधिक महत्त्वाचा एक प्राकृतिक घटक आहे. म्हणजे हा महाराष्ट्राच्या हवामानावर सर्वात मोठा परिणाम करणारा जर कोणता घटक असेल तर तो सह्याद्री पर्वत आहे. म्हणजेच आता यामध्ये काय होत असेल की नैऋत्य मोसमी मान्सून वारे त्या ठिकाणी आढळले जातं, तो मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पाऊस पडतो. म्हणजे ही गोष्ट त्या ठिकाणी झाली. म्हणजे त्याचबरोबर कोकणात आणि पठारावर पावसाचे पाणी वाहत जाते. ह्याही गोष्टी त्या ठिकाणी हे महत्त्वाचे. म्हणजे असणाऱ्या नद्या असतील, त्याकडे पडणारा पाऊस असेल आणि सह्याद्री पर्वत म्हणजे प्राकृतिक रचना असतील, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये पावसाव्यतिरिक्त तापमान काही भागामध्ये सौम्य आढळते, तर काही भागामध्येही तर कडक ऊनही आपल्याला पाहावयास मिळत असते. म्हणजे काही ठिकाणी अतिशय सौम्य प्रकारचं तापमान आढळते, तर काही ठिकाणी ऊन पाहावयास मिळतं. जसे मगाशी तुम्हाला सांगितलं मी. हिवाळ्यामध्ये जर त्याचा विचार केला तर हिवाळ्यामध्ये तापमान कमी असते, किंवा एखाद्या ठिकाणी थंडीची लाटही त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते, किंवा आपल्याला अनुभव येऊ शकते असे आपण त्या ठिकाणी शकतो. किंवा पावसाचा जर विचार केला आपण, तर महाराष्ट्रामध्ये आंबोली घाट असेल किंवा कोकण भाग असेल, कोकणामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. तर काही असे प्रदेश आहे किंवा काही असे जिल्हे आहेत, काही किंवा तालुके, त्या ठिकाणी अतिशय अल्प प्रमाणात पाऊस पडत असतो. म्हणजे इतकं असणारी विविधता ह्या प्रत्येक हवामानाच्या प्रत्येक मूलभूत अंगाची आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे तापमानाच्या बाबतीमध्ये असेल किंवा पावसाच्या बाबतीमध्ये असेल किंवा त्या ठिकाणी आर्द्रतेच्या बाबतीमध्ये असेल, ह्याही गोष्टी आपल्याला ह्या ठिकाणी प्रस्तावनेच्या स्वरूपामध्ये समजून घेता येईल. आता ह्यानंतर पुढे जाणार आहोत की आपण ह्या सर्व गोष्टींवरती किंवा ह्या सर्वांवरती प्राकृतिक रचनेचा नक्कीच परिणाम झालेला आहे. त्यामुळे हवामानामध्ये जो आपल्याला वेगवेगळ्या भागामध्ये असणारा फरक, या हवामानात झालेला हा फरक हा प्राकृतिक रचनेमुळे झाला आहे, असं आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल. म्हणजेच अल्प प्रमाणात पावसाचे प्रदेशही आढळतात. म्हणजे ज्या ठिकाणी अतिशय कमी पाऊस पडतो, हे मगाशी सांगितलं की त्या ठिकाणी आपले प्रदेश या महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर पुढे जाणार आहोत की भारतीय हवामानाची तंत्र काय आहेत. आता भारतीय हवामानाची तंत्र, तुम्ही म्हणाल की भारतीय हवामानाची तंत्र का अभ्यासायची महाराष्ट्राच्या हवामानाचे तंत्र अभ्यासत असताना, पण भारताचा एक अविभाज्य भाग म्हणजे महाराष्ट्र असतो, आणि त्यावर भारतीय हवामानाचा कसा परिणाम होतो हेही आपण अभ्यासून घेऊया. म्हणजे थोडक्यात महाराष्ट्र हा भारताचा अविभाज्य भाग, दख्खनच्या पठाराचा एक सर्वात मोठा भाग असल्यामुळे त्या ठिकाणी भारतीय हवामानाचाही त्याचा परिणाम होत असतो. आणि तो कसा, तर बघा, हवेचा दाब, वारे आणि भूपृष्ठावरील वितरण. म्हणजे भूपृष्ठावरील वितरण ही सर्वात महत्त्वाचा पहिला फॅक्टर, हा सर्वात घटक त्या ठिकाणी कारणीभूत ठरत असतो. किंवा जागतिक हवेच्या घटकानुसार जर आपण गेलो नियंत्रण करणारे घटक असतील, उच्चस्तरीय हवेचे प्रवाह असतील, किंवा विविध वायुराशी असतील, किंवा जेट स्ट्रीमचा अंतरप्रवेश असेल, ह्या सर्व गोष्टींचा परिणाम भारत असेल किंवा महाराष्ट्र असेल यांच्या हवामानावर नक्कीच घडत असतो. किंवा भारतामध्ये जर पाऊस पडण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्यासाठी ते हिवाळ्यामधील असणारे पश्चिमी हवाबद्दल किंवा नैऋत्य मान्सून काळामधील उष्णकटिबंधीय आवर्त ह्या गोष्टी घडण्या महत्त्वाच्या असतात. म्हणजे ह्या 3 गोष्टीच्या आधारे भारतीय हवामानाचं तंत्र विकसित झालं आहे. म्हणजे हवेचा दाब असेल, वारे असतील, किंवा भूपृष्ठामध्ये त्याचं वितरण असेल, किंवा जागतिक गोष्टीचा विचार केला, उच्चस्तरीय हवेचे प्रवाह असतील, किंवा विविध वायुराशी निर्माण झाल्या असतील, त्या वायुराशी असतील, किंवा जेट स्ट्रीमचा अंतरप्रवेश असेल, किंवा भारतामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे हवाबदल असेल, नैऋत्य मान्सून काळामध्ये निर्माण झालेले त्या ठिकाणी उष्णकटिबंधीय आवर्त असेल, या सर्वांच्या आधारे त्या ठिकाणी भारतीय हवामान तंत्राचा गोष्ट समजवून. त्यानंतर पुढे जाणार आहोत की भारतीय हिवाळ्यातील हवामानाचे तंत्र काय. तर बघा, भारतीय हिवाळ्यामध्ये हवेची परिस्थिती मध्य पूर्व आशिया खंडामध्ये असलेल्या हवेच्या तापमानाचा परिणाम त्याच्यावर होत असतो. म्हणजे या गोष्टी आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजेच हिमालयाच्या उत्तरेकडील प्रदेशामध्ये हवेचे जास्त दाबाचे केंद्र आढळते. आता हिवाळ्यातील परिस्थिती बघतोय आपण. हिवाळ्यातील परिस्थिती काय असू शकते, तर हिमालयाच्या उत्तरेकडे भागात गेलो आपण, तर त्या ठिकाणी जास्त दाबाचं केंद्र आढळतं. आता जास्त दाबाचं केंद्र आढळल्यामुळे भारतीय उपखंड कमी उंचीवर उत्तरेकडून हवेचा प्रवाह सुरू होतो. ही भूखंडीय शुष्क हवा असून हिवाळ्यात मैदानी प्रदेशात वायव्य भागात आपल्याला अनुभवायला मिळत असते. म्हणजे थोडक्यात या गोष्टी आपल्याला बघायचं की उत्तरेकडे भागामध्ये हिवाळ्यामध्ये जास्त दाबाचा प्रदेश त्या ठिकाणी निर्माण झालेले असतात, आणि हे निर्माणही झाले पाहिजे. त्यानंतर भूखंडीय शुष्क राशी. आता भूखंडीय शुष्क राशी म्हणजे काय, की मध्य आशियातील भूपृष्ठीय वारे भारतात भूखंडीय शुष्क वायुराशी रूपाने येतात. या वाऱ्याबरोबर वायव्य भूखंडीय वायुराशींचा संपर्क येतो. वायव्य भारतापासून गंगेच्या मधल्या खोऱ्यापर्यंतचा प्रदेश त्याच्या प्रभावाखाली असतो. म्हणजे जो प्रदेश त्या ठिकाणी भूखंडीय शुष्क वायुराशी, म्हणजे ती शुष्क वायुराशी आहे. म्हणजे थोडक्यात या वाऱ्याबरोबर वायव्य भूखंडीय वायुराशीचा संपर्क येतो, व वायव्य भारतापासून तर गंगेच्या मधल्या खोऱ्यापर्यंतचा प्रदेश त्या भूखंडीय शुष्क वायुराशीशी खाली येत असतो असं आपल्याला म्हणावं लागेल. किंवा पश्चिमी जेट स्ट्रीम म्हणजे काय, तर पूर्व आणि पश्चिम आशियामध्ये भूपृष्ठापासून सुमारे 3 किलोमीटर उंचीवर, लक्षात ठेवा,
पश्चिम पूर्व आशियामध्ये भूपृष्ठापासून सुमारे 3 किलोमीटर उंचीवर पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव पडतो. पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव पडतो, ज्याला जेट स्ट्रीम असे म्हणतात. जेट स्ट्रीम म्हणजे काय? जेट विमान असतं त्यांचं जेट स्ट्रीम, त्या इतका वेगात जेवढ्या वेगाने विमान वेगाने प्रवास करतात त्याच वेगाने हे वारे असतात, म्हणून त्याला जेट स्ट्रीम असेही म्हटलं गेलं आहे. त्यानंतर पश्चिमी हवेचा बदल असतो, म्हणजे भारतीय उपखंडामध्ये हिवाळ्यातील पश्चिम वायव्येकडून येणाऱ्या जेट स्ट्रीममुळे पश्चिमी हवेचा बदल ही त्या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळत असतो. किंवा म्हणजे हा बदल झाल्यामुळे या गोष्टी ह्या हिवाळ्यामधील असणाऱ्या भूखंडीय शुष्क वायू असेल, पश्चिमी जेट स्ट्रीम असेल किंवा पश्चिमी हवेचा बदल असेल या ठिकाणी आपल्याला नमूद. तर पुढे जाणार आहोत की भारतातील उन्हाळ्यातील परिस्थिती काय. आता हिवाळ्यातील परिस्थिती बघितली, आता उन्हाळ्यातील परिस्थिती त्याचे वाईस वर्षा असू शकते किंवा त्याच्या विरुद्ध असू शकते. आता उष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्टा, त्याला म्हणतात उन्हाळा जसं जसं जवळ येतो तसं तसं सूर्य उत्तरेकडे सरकत जातो. हे आपल्याला माहिती आहे. सूर्याचे भासमान भ्रमण, की सूर्याचे भासमान भ्रमण अभ्यासत असताना आपल्याला की आपण म्हणतो की हिवाळ्यामध्ये असणारी परिस्थिती असते आणि उन्हाळ्यामध्ये असणारी परिस्थिती असते. आणि आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्टा म्हणजे उन्हाळा जसा जसा जवळ येऊ लागतो तसं तसं सूर्य उत्तरेकडे सरकतो. यामुळे भारतीय उपखंडामध्ये वायव्य भागात भूपृष्ठावर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होतो. आणि हा कमी दाबाचा जो पट्टा तयार होतो त्या कमी दाबाच्या पट्ट्यालाच आपण असं म्हणतो आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्टा असे म्हटलेलं आहे. म्हणजेच थोडक्यात आपण असा विचार केला पाहिजे की उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर उष्णता किंवा तापमान वाढल्यामुळे त्या ठिकाणी कमी दाबाचा प्रदेश तयार होतो. आणि जो कमी दाबाचा प्रदेश तयार होतो त्याला आपण म्हणतो आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्टा. जुलैमध्ये याचे स्थान असते 25° उत्तर अक्षांशाच्या दरम्यान. तोपर्यंत जेट स्ट्रीम भारतातून निर्गमन झालेले असते. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. त्यानंतर आंतर उष्ण केंद्रीभवन पट्टा व जेट स्ट्रीमचे काय नातं आहे, म्हणजे हे नातं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्टा उत्तरेकडे सरकतो, त्याचबरोबर पश्चिमी जेट स्ट्रीम प्रवाहाचे भारतीय मैदानातून संत गतीने निर्गमन सुरू असते. म्हणजे ह्या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाचे. ज्यावेळेस आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्टा येतो त्याच वेळेस पश्चिमी जेट स्ट्रीम हे भारतातून निर्गमन होत असतात. त्यानंतर नैऋत्य मान्सून वाऱ्याची निर्मिती. आता बघा या दोन गोष्टी आपण बघितल्या. आता तिसरी गोष्ट महत्त्वाची की नैऋत्य मान्सून वाऱ्याची निर्मिती कशी होते. आता दक्षिण गोलार्धामध्ये सागरी उष्ण कटिबंधीय वायुराशी असते, यावरील कमी दाबाच्या पट्ट्याकडे टाकले जाते. आता कमी दाबाचा पट्टा कुठं निर्माण झाला आहे तर भारताच्या असणाऱ्या त्या उत्तर भारतामध्ये काय झालं आहे, आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्टा म्हणजे कमी दाबाचा प्रदेश त्या ठिकाणी निर्माण झाला आहे. आता आणि त्याच वेळेस भारताच्या दक्षिण गोलार्धामध्ये सागरी उष्ण कटिबंधीय वायुराशी कमी दाबाच्या पट्ट्याकडे आकर्षली जाते. म्हणजे विषुववृत्त ओलांडल्यानंतर नैऋत्य दिशा प्राप्त होते, याला आपण मान्सून वारे असे म्हणतो. त्याचबरोबर मान्सूनच्या ह्या पावसाच्या वितरणावर आवर्ताचा काही परिणाम होत असतो का? होतो की भारतीय उपखंडामधील आवर्ताची वारंवारता असेल, त्यांची दिशा असेल, याचा तीव्रतेवर पावसाचा परिणाम आपल्याला नक्कीच जाणवलेला दिसून येईल किंवा असतोच. तर पुढे जाणार आहात की आता हे सर्व सांगितलं आपण की भारतातील हिवाळ्यातील परिस्थिती काय होती, उन्हाळ्यातील परिस्थिती काय होती. म्हणजे आता आपण महाराष्ट्रातील हवामानाचे स्वरूप आपल्याला अभ्यासावं लागणार आहे. म्हणजे आता महाराष्ट्रातील हवामानाचे स्वरूप अभ्यासत असताना पहिल्यांदा आपण कोणकोणत्या तीन प्राकृतिक विभाग पाडले महाराष्ट्राचे. पहिला आपण कोकण. आता कोकणाचा विचार करू की हवामानाचे स्वरूप कसं आहे कोकणामध्ये. तर उष्ण दमट हवामान. कोकणाची सकल किनारपट्टी अरबी समुद्रास अगदी जवळ असल्यामुळे वर्षभर त्या ठिकाणी उष्ण नसतो आणि फार थंडही नसतो. त्यामुळे त्या ठिकाणी कोकणाचं तापमान हे हवामान हे सम असते. वर्षभर त्याचं बरेच प्रमाणात हवेत दमटपणा असतो, म्हणून ह्या हवामानाला उष्ण दमट हवामान असेही आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पण पडतो असंही आपल्याला माहिती आहे. त्यानंतर पुढचा जो भाग आहे किंवा पुढचा जो आपला प्राकृतिक रचनेचा विभाग आहे तर म्हणतो सह्याद्री पर्वत किंवा त्याला म्हणतो पश्चिम घाट. त्या ठिकाणी आर्द्र आणि थंड प्रकारचं हवामान राहते. म्हणजे समुद्र सपाटीपासून जसे जसे उंच जावे तशी हवा थंड होते, म्हणून सह्याद्रीच्या काठमाथ्यावर उन्हाळ्यात देखील हवामान तुलनात्मकदृष्ट्या थंड असते. अर्थात हिवाळ्यामध्ये मात्र कडाक्याची थंडी असते. सह्याद्रीच्या काही भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या पर्वतमय भागामध्ये आर्द्र आणि थंड प्रकारचं हवामान असते. आता पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. आता उदाहरणार्थ कुठे आंबोली असेल, महाबळेश्वर असेल, माथेरान असेल, पाचगणी असेल,
चिखलदरा असेल, तोरणमाळ असेल, ह्या ठिकाणी उन्हाळ्यात देखील हवा थंड असते, म्हणून ते थंड हवेचे ठिकाण आहे. ओके. त्यानंतर पुढे जाऊया आपण महाराष्ट्र पठार. आता महाराष्ट्र पठार उष्ण, विषम, कोरडे हवामान. आता महाराष्ट्राच्या पठारावर मार्च ते मेच्या काळामध्ये बरीच उष्णता असते, तर हिवाळ्यामध्ये हवा थंड असते. म्हणजेच उन्हाळ्यातील व हिवाळ्यातील तापमान बरीच तफावत असल्याने पठारावरील हवामान विषम असते व पावसाचे प्रमाण साधारण स्वरूपाचे असते, म्हणून या ठिकाणी उष्ण, विषम आणि कोरडे अशा प्रकारे 3 असणाऱ्या वेगवेगळ्या प्रदेशामध्ये असणाऱ्या तापमानाची वेगवेगळी वैविध्यता किंवा विविधता आपल्याला या ठिकाणी बघावयास मिळत असते. म्हणजे कोकणात असणारी परिस्थिती, सह्याद्रीत असणारी परिस्थिती, महाराष्ट्र पठारावर असणारी परिस्थिती, म्हणजे 3 जे भूभाग आहे आपले किंवा 3 प्राकृतिक दृष्टीने 3 विभाग पाडलेले आहेत. कोकण असेल, सह्याद्री असेल किंवा महाराष्ट्र पठार असेल, ह्यामध्ये विविधता आपल्याला त्या ठिकाणी जाणून येते. की महाराष्ट्रातील ऋतू कोणते आहेत. आता महाराष्ट्रातील ऋतू अभ्यासत असताना आपल्याला 3 ऋतू मानले जातात महाराष्ट्रामध्ये: उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. आता उन्हाळा कधीच्या कधी असू शकतो, तो मार्च ते मेच्या दरम्यान असू शकतो. पावसाळा जून ते सप्टेंबर, ऑक्टोबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान या ठिकाणी महाराष्ट्रातील मानलं जातं असं. पण आपण म्हणतो की फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, जूनपर्यंत आपण उन्हाळा मानतो. त्यानंतर पावसाळा कसं म्हणतो, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. त्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत आणि जानेवारीपर्यंत आपण हिवाळा मानतो. पण या ठिकाणी थोडंसं महाराष्ट्रामध्ये वेगळं असं आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल. म्हणजे महाराष्ट्रातील असणारे ऋतू या ठिकाणी आपण अभ्यासू शकतो किंवा हेच ऋतूंचा आपल्याला या ठिकाणी समावेश कळलं. अशा पद्धतीने आपण महाराष्ट्राचे हवामान असेल किंवा हवामानाच्या काही संकल्पना असतील याचा आपण या ठिकाणी विचार केला. म्हणजेच महाराष्ट्रातील हवामान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे, त्याचा प्राकृतिक रचनेवर हवामानावर परिणाम झाला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम बाजूस अरबी समुद्र आहे, यामुळे महाराष्ट्रात मान्सून वाऱ्याने पाऊस मिळतो. कोकण किनारपट्टीस उत्तर दक्षिण दिशेने पसरलेला सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्राच्या हवामानाचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. मग यामुळेच नैऋत्य मान्सून वारे अडवले जातात व मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. कोकणात पठारावर पावसाचे पाणी वाहत जाते. महाराष्ट्रामध्ये पावसाव्यतिरिक्त तापमान कमी भागात सौम्य तर काही भागामध्ये कडक ऊन आपल्याला पाहावयास मिळते. हिवाळ्यामधील काही त्या ठिकाणी तापमान कमी असते. एखाद्या वेळेस थंडीची लाटही अनुभवास मिळत असते. जसे जसे आपण जास्त पावसाचे प्रदेश पाहतो त्याप्रमाणे अल्प पावसाचे प्रदेशही आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसतात, असं आपण ह्या ठिकाणी अभ्यासलं आहे. त्याचबरोबर भारताचे हवामान तंत्र म्हणजे हिवाळ्यातील असणारं परिस्थिती काय आहे, त्यानंतर उन्हाळ्यातील असणारी परिस्थिती आहे, ह्याचवरून महाराष्ट्रातील हवामानाचे स्वरूप कसं आहे आपण सांगितलं की कोणकोणत्या भागामध्ये म्हणजे कोकणामध्ये गेलो, सह्याद्री पर्वतात गेलो किंवा महाराष्ट्र पठारावर आलो तर त्या ठिकाणची असणारी परिस्थिती वेगवेगळी आहे. आणि यावरूनच महाराष्ट्रामध्ये असणारे वेगवेगळे ऋतू उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे 3 आपण बघितले. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी कोणाच्या मनात काही शंका, प्रश्न निर्माण झाले असतील, या ठिकाणी आपण माझा ईमेल ID दिला आहे, तो आपण नोट डाऊन करू शकता किंवा मला या ठिकाणी ईमेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, पुढील तासिकेला आपण महाराष्ट्रामध्ये असणारे हे ऋतू, या ऋतूंविषयी उन्हाळा असेल तर उन्हाळ्याची परिस्थिती काय आहे, उन्हाळ्यामध्ये असणारे त्याची दैनिक तापमान कमाल किती आहे, त्याचबरोबर असणारे दैनिक तापमान किती आहे, दैनिक तापमान कक्षा काय, हवेचा दाब, वारा किंवा पर्जन्य कसा पडतो याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तरी विद्यार्थी मित्रांनो, या तासिकेला आपण इथे थांबूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.